नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर खाण्यासाठी तिखट बुंदीचा चिवडा करणार आहोत। ही तिखट बुंदी करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही व कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते, तसेच ती खायलाही एकदम अप्रतिम लागते। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपल्याला बुंदी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे 1 वाटी बारीक दळलेले बेसनपीठ घेतलेले आहे। हे बेसनपीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। बुंदी एकदम कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया। बुंदी दिसायला छान दिसावी, ती अजिबातही पिवळसर दिसू नये म्हणून यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया। पाव चमचा हळद घालूया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। ज्या वाटीने 1 वाटी बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत एका विकच्या सहाय्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। एकसाथ खूप जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर या मिश्रणामध्ये गाठी तयार होतील। तर अशा प्रकारे एकाच डिरेक्शनमध्ये हे मिश्रण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। या पिठाच्या सर्व गाठी मोडल्यानंतर गरज असेल तेवढंच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी एक गच्च वाटी भरून दाबून बेसनपीठ भरून घेतलेलं होतं, तर 1 वाटी बेसनपीठासाठी इथे मला अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त असं पाणी लागलेलं आहे। ज्याप्रमाणे डोस्याचे पीठ आपण तयार करतो अगदी त्याच प्रकारे इथे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला चमच्याने दाखवते, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ हवं आहे। आता या बाउलवरती झाकण ठेवून जवळपास 10 मिनिटांसाठी पीठ भिजू देऊया। 10 मिनिटे झालेली आहेत व पीठही ते चांगले भिजलेलं आहे। तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही लगेचच बुंदी पाडून घेऊ शकता। बुंदी एकदम हलकी फुलकी व कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया। बुंदी करण्यासाठी इथे आपण अजिबातही सोड्याचा वापर केलेला नसल्यामुळे बुंदी अजिबातही तेलकट होत नाही। बुंदी करायचा जो झारा असतो तो इथे मी वापरणार आहे। तसेच प्रत्येक वेळेस तेलामध्ये ओतताना वर खाली करून घ्यायचं आहे। बुंदी तळण्यासाठी इथे हलकंसं गरम तेल करून घेतलेलं आहे तव्यामध्ये। आता या झाऱ्यावरती अर्ध फुलपात्र भरून हे मिश्रण ओतून घेऊया। मिश्रण ओतल्यानंतर अशा प्रकारे ते थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। बुंदी तळण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपली बुंदी एकदम मोत्यासारखी गोल गोल तयार झालेली आहे। ज्याप्रमाणे आपण गोड बुंदीसाठी किंवा बुंदीच्या लाडूसाठी बुंदी कमी प्रमाणामध्ये तळून घेतो, त्याप्रमाणे ही बुंदी न तळता छान कुरकुरीत होईपर्यंत 2 मिनिटांसाठी तरी तळून घ्यायची आहे। व बुंदी चांगली कुरकुरीत झाल्यानंतर इथे एका झाऱ्याच्या साहाय्याने तेलामधून काढून घेऊया। बुंदी करण्याचं मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं असल्यामुळे आपली बुंदीही एकदम मस्त तयार झालेली आहे। बुंदीसाठी लागणारं मिश्रण जर खूप जास्त घट्ट झालं असेल तर बुंदी तळल्यानंतर एकदम शेपटीसारखा त्याचा आकार येतो व हे मिश्रण खूप जास्त प्रमाणामध्ये पातळ झालं तर बुंदी चपटी होते। त्यामुळे बुंदीसाठी लागणारं मिश्रण अगदी योग्य कन्सिस्टन्सीमध्ये तयार होणे गरजेचे असते, तरच बुंदी छान तयार होते। तर अशा प्रकारे बुंदीसाठी लागणारी दुसरी बॅचही इथे तळून घेतलेली आहे। तर इथे अवघ्या 10 मिनिटांमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये बुंदी करून झालेली आहे। तर तुम्ही ते पाहू शकता एकदम विकच्यासारखी आपली बुंदी तयार झालेली आहे। अशा प्रकारेच तुम्ही बुंदीच्या लाडूसाठी किंवा गोड बुंदीसाठी बुंदी करून घेऊ शकता। यातील एक बुंदी मी तुम्हाला फोडून दाखवते, ती एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहे। आपल्याला बुंदीचा चिवडा करून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊया। हे शेंगदाणे खूप जास्त तळायचे नाहीत, म्हणजेच करपवायचे नाहीत। शेंगदाणे चांगले तळून घेतल्यानंतर काढून घेऊया। आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत। ह्या लसणाच्या पाकळ्याही एकदम खरपूस भाजेपर्यंत तेलामध्ये तळून घेऊया। लसणाच्या पाकळ्या तळून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानेही चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तसेही आपण आहारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कढीपत्ता खात नाही व जरी जेवणामध्ये कढीपत्ता वापरलाच तरी तो बाजूला काढून ठेवतो। म्हणूनच अशा प्रकारचा चिवडा केल्यानंतर त्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कढीपत्ता वापरायचा। तिखट बुंदीसाठी आपल्याला काही ते मसाले लागणार आहेत, त्यासाठी इथे एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळद,
पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला घातल्यानंतर हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया। इथे हा तळून घेतलेला कढीपत्ता असा थोडासा कुस्करून घ्यायचा आहे। कुठलाही वेगळ्या प्रकारचा मसाला न वापरता अशीही तुम्ही ही बुंदी खाऊ शकता। तर इथे हा सर्व मसाला यामध्ये घालून घेऊया। तर ही मसाला बुंदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरल्यानंतर 1 महिन्यापर्यंत खाऊ शकता। ही बुंदी तर एकदम विकतच्यापेक्षा सुद्धा भारी बनलेली आहे, तसेच ती खायलाही छान लागत आहे। तर तुम्हीसुद्धा लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा चहाबरोबर खाण्यासाठी अशा प्रकारची तिखट बुंदी नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।